नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। मुलींना आता शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कात 50% ऐवजी 100% सूट मिळणार आहे। म्हणजे मुलींना इथून पुढे जे आहे ते 100% शिक्षण शुल्क माफ असणार आहे। म्हणजे त्यांचं जे शिक्षण आहे ते आता इथून पुढे फ्री असणार आहे। त्याबद्दलचा जी.आर. 8 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता, व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जसे ईडब्ल्यूएस, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग एसईबीसी तसेच इतर मागासवर्ग ओबीसी या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% ऐवजी 100% लाभ मंजूर करण्याबाबत हा जी.आर. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल। तर शासन निर्णय काय आहे पहा। राज्यातील शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित, अशासकीय महाविद्यालये, अंशतः अनुदानित, टप्पा अनुदान व कायम विना अनुदानित महाविद्यालये, तंत्रनिकेतने, सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे या सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमासह शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस, ज्याला कॅप असं म्हटलं जातं, व्यवस्थापन कोट्यातील व संस्था स्तरावरील प्रवेश वगळून प्रवेश विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या मुलींना उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभाग, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विभाग आणि मत्स्य व्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागाकडून सध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% लाभाऐवजी 100% लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून शासन मान्यता देण्यात येत आहे। तसेच यासाठी येणाऱ्या रुपये 906.05 कोटी एवढ्या अतिरिक्त आर्थिक भारास मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे आता इथून पुढे ज्या मुलीच्या घरचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे अशा सर्व मुलींना, म्हणजे ज्या ईडब्ल्यूएस प्रवर्गातील, एसईबीसी प्रवर्गातील आणि ओबीसी प्रवर्गातील या 3 प्रवर्गातील ज्या मुली आहेत ज्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयापेक्षा कमी आहे, त्यांना उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्य, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय यामार्फत जे काही शिक्षण घेतील त्यांना 100% याच्यामध्ये सवलत देण्यात आलेली आहे। आणि यासाठी जो काही अतिरिक्त भार येणार आहे त्याची तरतूद करण्यात आलेली आहे। तर वरीलप्रमाणे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये 100% सवलत देण्याच्या योजनेचा लाभ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या महिला व बालविकास विभाग शासन निर्णय दिनांक 6/4/2023 मध्ये नमूद केलेला संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा अनुज्ञेय करण्यात आलेले आहे। म्हणजे यामध्ये अनाथ मुला-मुलींचाही समावेश करण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारचा हा महत्त्वाचा असा शासन निर्णय होता। याच्या अंतर्गत तुम्हाला पूर्ण माहिती वाचून घेण्यासाठी तुम्हाला हा शासन निर्णय आपल्या टेलिग्राम चॅनल तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेला आहे। आता इथून पुढे ईडब्ल्यूएस, एसईबीसी आणि ओबीसी प्रवर्गातील ज्या मुली असतील ज्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना 100% शिक्षण शुल्कामध्ये सूट देण्यात आलेली आहे। असा हा महत्त्वपूर्ण असा जी.आर. होता, ज्याचा लाभ मुलींना शिक्षणामध्ये होणार आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।